नमस्कार मित्रांनो. तर आता आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा चॅप्टर सुरू करूया. जवळपास आपले पिरियडिक टेबल आणि केमिकल बॉन्डिंग हे दोन चॅप्टर झालेले आहेत. म्हणजे जवळपास 3 ते 4 क्वेश्चन्स कंपल्सरी आपल्याला झालेलेच आहेत, जे नीटमध्ये तुम्हाला उपयोगी पडेल. 4 क्वेश्चन्स तुम्ही 3 ते 4 क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि पिरियडिक टेबल हा फक्त पिरियडिक टेबल नाही आहे, पूर्ण इनऑर्गॅनिकचे कन्सेप्ट आहेत. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन नक्की पहा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगतो की तुम्ही पिरियडिक टेबल अगोदर बघून घ्या, त्यात सगळे कन्सेप्ट इथे कव्हर केले गेले आहेत. तर आता आपण वळणार आहोत केमिकल बॉन्डिंग झाल्यानंतर आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडकडे. तर तुम्ही जो चॅप्टर शिकवला आहे तो NCERTतून एकदा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला एंट्रन्ससाठी तुम्हाला जे काय छोट्या डिटेल्स असतील ते कळून जाईल. कन्सेप्ट वगैरे मी तर सगळे सांगितलेलेच आहेत. आणि आता हा चॅप्टर एकदम फास्टली जाऊ शकतो आपण, कारण की बेस आपला क्लिअर झालेला आहे. पिरियडिक टेबल आणि केमिकल बॉन्डिंग हे 2 चॅप्टर आपण कंप्लीट केल्यामुळे आपला पूर्ण बेस कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे आता आपण इझिली हा चॅप्टर सॉल्व्ह करू शकतो आणि इझिली फास्टमध्ये हा चॅप्टर संपू शकतो. तर आता लक्ष द्या. कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे नेमकं काय, म्हणजे इन शॉर्ट एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर टाईपच असतं. एक्झॅक्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नाही आहे हे. कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये डिफरन्स आहे. पण तुम्ही कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणून कन्सिडर करू शकता. थोडं जो अजून तुम्हाला पुढे गेल्यावर डिफरन्स सांगेल कॉम्प्लेक्स कंपाऊंड आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये डिफरन्सेस काय आहेत. कारण कॉम्प्लेक्स कंपाऊंड आयोनाइज झाल्यावर इंडिव्हिज्युअल आयन्स तयार करतात प्रत्येक एलिमेंटचे, पण हे इंडिव्हिज्युअल आयन्स तयार करत नाही. हा फरक आहे याच्यामध्ये. तर आता बघा, एनी सबस्टन्स or chemical structure surrounded by non-metal atoms or group of atoms called ligand joined to it by chemical bond. म्हणजे काय की एक केमिकल स्ट्रक्चर किंवा एक सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये काय लिगँड आहेत. लिगँड काय आहेत की ते सेंट्रल मेटलला अटॅच असलेले नॉन मेटल ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स आहेत. म्हणजे सेंट्रली प्लेस एखादा एलिमेंट आहे, त्याला एक्सटर्नली अटॅच केलेले बाकीचे हे एलिमेंट आहेत, त्यांनी ते त्याला लिगँड असं म्हणतात. आणि त्यांनी केमिकल बॉन्ड जेव्हा तो एकमेकांशी स्टॅबिलाइज करतात तेव्हा त्यापासून फॉर्म झालेल्या स्ट्रक्चरला कोऑर्डिनेट कंपाऊंड असं बोलतात. त्यानंतर आपल्याला माहिती आहे, जसं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे एक्झाम्पल बघायचे झाले तर आपण क्लोरोफिल पिगमेंट माहिती आहे. क्लोरोफिल पिगमेंटमध्ये Mg सेंट्रल मेटल असतं. Mg हा कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये Mgचा हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. हिमोग्लोबिनमध्ये आयर्न असतो. तर आता हे 2 एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहेत आणि तुम्ही बायोलॉजीमध्ये पण शिकलेलं असालच. तर आपण असे थेरोटिकल पॉईंट्समध्ये वेळ न दवडता, की कारण विनाकारण ते काही करत बसावं हे डिटेल घेत बसण्याची काही गरज नाही. आपल्याला इंटरेस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूनं जे गरजेचं आहे ते सगळे आपण इथं कव्हर केलं जाणार आहे. तुम्हाला एकही पॉईंट असा सोडणार नाही आहे की जो तुम्हाला इंटरेस्टमध्ये येणार आहे आणि तुम्ही इथे कव्हर केलेलं नाही. तर आता पुढे आपण वर्नर्स थेरी म्हणजे काय. वर्नर्स थेरी कशासाठी आहे की हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये तुम्ही कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं असतं ते स्ट्रक्चर मध्ये व्हॅलेन्सी कशी, कारण जनरल व्हॅलेन्सी वेगळी दाखवली जाते, कोऑर्डिनेशन कंपाऊंडची व्हॅलेन्सी वेगळी दाखवली जाते. त्याच्यात आयोनायझेशन एनर्जी त्याची रिलेटेड ही नसते, ती इंडिपेंडंट दाखवते. बऱ्याच वेळा असं म्हणजे बाकीच्या कंपाऊंडचे जेव्हा काढतो तर याच्यामध्ये तफावत दिसून येते की याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची म्हणलं तरी वेगळाच फॉर्म्युला यूज करावा लागतो, किंवा जे नॉर्मल आपण यूज करतो, जे आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये यूज केला ते जर यूज केलं तर त्यांना नाही, याची कोऑर्डिनेशन याची ऑक्सिडेशन स्टेट किंवा याचं नेचर हे कसा यूज करतो, हे कसा याचे केमिकल प्रॉपर्टीज हे आपल्याला तिथे लक्षात येत नाही आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा सेपरेट चॅप्टर ठेवलेला आहे आणि त्याच्यात ते हे वर्नर्स थेरी, हे वर्नर्स पॉस्ट्युलेट आपल्याला एक्सप्लेन करणार की हे स्ट्रक्चर एक्झॅक्ट कसं असतं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं. त्यामुळे मग आपल्याला इझिली त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, कोऑर्डिनेशन नंबर एक्झॅक्ट काय असतो हे पण आपल्याला कळून येईल. त्यासाठी आपण वर्नर्स थेरी बघूया. वर्नर्स थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की मोस्ट ऑफ एलिमेंट एक्झिबिट 2 व्हॅलेन्सीज. कोणत्याही इलेमेंटला 2 व्हॅलेन्सीज असतात. जसं आपण तिथे बघितलं होतं की व्हॅलेन्सी एकच असते जनरली, मेटलचे असो नॉन मेटलचे असो काही असू दे, फिक्स व्हॅलेन्सी. सोडियमची 1च असते, फ्लोरिनची 1च असते, अशा प्रकारच्या व्हॅलेन्सीज असतात. पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड जेव्हा फॉर्म होतो तो फक्त एक एलिमेंटनं तयार झालेला नसतो, हे बरेच असे स्ट्रक्चर एकत्र करून तयार झालेला असतो. त्यामुळे काय मोस्ट ऑफ एलिमेंट एक्झिबिट 2 व्हॅलेन्सीज. त्यात प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी असते. प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट असते. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे कोणती, जे आपण केमिकल बॉन्डिंग वगैरेमध्ये पाहतो ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची, त्या टाईपची ऑक्सिडेशन स्टेट. आणि सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजे काय, तो कोऑर्डिनेशन नंबर आहे एक्झॅक्ट. हे आता हे ऑक्सिडेशन हे वेगळं आहे. आता हे जे आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड शिकणार आहोत त्यात हे कोऑर्डिनेशन नंबर हे तुम्हाला सगळ्यात जास्त आता यूज केलं जाणार आहे. कोणत्या कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर काय हे वगैरे तुम्हाला कळलं जाणार. तर जेव्हा डिनोट करतो आपण ऑक्सिडेशन स्टेट, ही प्रायमरी व्हॅलेन्सी आपण हे आउटर स्पिअरमध्ये सांगतो. हे सेंट्रल मेटल आहे CO एकदम सेंट्रली प्लेस्ड आहे. तर इनर स्पिअर हा आहे, आउटर स्पिअर हा आहे. तर आउटर स्पिअरमध्ये जे हा Cl जे कन्सिडर केलेला आपण, हा Cl हो आउटर स्पिअरमध्ये हा ऑक्सिडेशन स्टेट डिनोट
डिनोट करतो. हे त्याचे पॉस्ट्युलेट्स आहेत की यांना असं सांगितलं, हे स्ट्रक्चर प्रूव्हन आहे, त्यामुळे हे स्ट्रक्चर आपण लर्न करून घेण्यासाठी मदत करू. फक्त लर्न करायचं, कारण आपल्याला कुठे आता जस्टिफाय करायचे, प्रूव्ह करायचं नाही की हे असंच का आहे. हे करण्यासाठी PG करा तुम्ही, ह्या गोष्टी करा, पण आपल्याला इंटरेस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू काय की जे ह्या सायंटिस्टनं मांडले गेलेले ते सगळं आपल्याला लर्न करायचे, कारण ते कुठेतरी प्रूव्ह केले गेलेले आहे. ते सगळे त्यांचे ते रिसर्च पेपर ते रिसर्च पेपरमध्ये पब्लिश केले सगळं ते सँक्शन नाही, त्यामुळे आपण फक्त लर्न करून घेऊया. तर आउटर स्पिअरमध्ये क्लोरीन आहे, म्हणजे काय ऑक्सिडेशन स्टेट आहे याची, हे आउटर स्पिअरमध्ये असते. आणि इनर स्पिअर हा अमोनियानं जो बनलेला आहे, या एक्झाम्पलमध्ये CONH6 टाइम्स Cl3 या कंपाऊंडमध्ये हा इनर स्पिअर आहे, हा कोऑर्डिनेशन स्पिअर आहे किंवा ह्यालाच कोऑर्डिनेशन नंबर म्हणतात. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, हा इनर स्पिअरमध्ये किती एलिमेंट आहेत, नंबर ऑफ एलिमेंट किती, त्यावरून ते कोऑर्डिनेशन नंबर सांगणार. तर ही सेकंडरी व्हॅलन्सी आहे, हा इनर स्पिअरमध्ये असते. तर एव्हरी मेटल टेन्स टू सॅटिस्फाय इट्स बोथ व्हॅलन्सी, म्हणजे कोणताही एलिमेंट त्याला स्टेबल किंवा तो कंपाऊंडला स्टेबल राहायचा असेल तर तो त्याचे दोन्ही व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एव्हरी मेटल हॅज इट्स फिक्स सेकंडरी व्हॅलन्सी, त्याची सेकंडरी व्हॅलन्सी फिक्स असते, म्हणजे हा कोऑर्डिनेशन नंबर हा फिक्स असतो. हा कोऑर्डिनेशन नंबर प्रत्येक ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट आपण सांगितलं, ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते, कंपाऊंड एकदा फॉर्म झाला करायचं म्हणलं तर वेगवेगळे चेंज होतात, पण इथे कोऑर्डिनेशन नंबर हा फिक्सच असतो. त्यानंतर सेकंडरी व्हॅलन्सी ऑलवेज हॅव फिक्स नंबर, म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी फिक्सच असते. तर तुम्हाला आता डिनोट कसं केलं, आता हे बघा, हे तर डॉट डॉटनं लिहिलेलं आहे, NH3 हे डॉट डॉटनं लिहिलेलं आहे आणि बोल्ड लाईननं Cl लिहिलेलं आहे. तर ह्यात डिफरन्स काय, हे असं का लिहिलं, तर याचं हे की हे बोल्ड लाईननं जेव्हा डॅश लिहिता तुम्ही, हे आयोनायझेशन व्हॅलन्सी डिनोट करतो, डॅश लाईननं कोऑर्डिनेशन नंबर डिनोट करतो. हे बघा, कोऑर्डिनेशन नंबर तुम्ही डॉट डॉटनं दाखवले आणि हे बोल्ड लाईन आहे त्यानंतर Cl दाखवले. तर हे सॅटिस्फाय बोथ, हे म्हणजे एक डॉट आणि हे बोल्ड लाईन असं दोन्ही मिळून हे सॅटिस्फाय बोथ. सॅटिस्फाय बोथ म्हणजे काय, असं का लिहिलंय, लिहिण्याची काय गरज आहे सॅटिस्फाय बोथ म्हणजे, कारण तुम्हाला सांगितलं सेकंडरी व्हॅलन्सी कन्फर्म आहे की चेंज होऊ शकत नाहीये. तर तुम्ही फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, इथे NH3 6 आहे त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, पण इथे NH3 5च असतील तर तेव्हा काय करायचं, आणि ऑक्सिडेशन स्टेट तर सेमच आहे त्याची, त्यामुळं मग जेव्हा एक कन्सिडर करतात तेव्हा हा Cl, कोणताही एक Cl हा इनर स्पिअरमध्ये कन्सिडर करतात आणि आउटर स्पिअरमध्ये पण कन्सिडर करतात, म्हणजे तो कॉन्ट्रीब्यूट दोन्हीकडे करतो, आयोनायझेशन एनर्जीमध्ये, आयोनायझेशन ऑक्सिडेशन स्पिअरमध्ये पण आणि कोऑर्डिनेशन नंबरमध्ये पण. म्हणजे हा जेव्हा दोन्ही सॅटिस्फाय करतो तेव्हा त्याला आपण सॅटिस्फाय बोथ असं लिहितो, ते जेणेकरून हा कोऑर्डिनेशन नंबर सेम राहील आणि ऑक्सिडेशन स्टेट पण त्याची सेम राहील आणि एक स्ट्रक्चर कंपाऊंड, एक प्रॉपर अरेंजमेंटचा कंपाऊंड तयार होईल, त्यासाठी हे सॅटिस्फाय बोथ असं यूज. स्पिअर विषयी अजून पुढची माहिती, तर इथे काय, इन कोऑर्डिनेशन स्पिअर मेटल अटॅच टू निगेटिव्ह ऑर न्यूट्रल ग्रुप, म्हणजे काय, सेंट्रल मेटल हा निगेटिव्ह किंवा न्यूट्रल ग्रुपला अटॅच असतो. न्यूट्रल ग्रुप म्हणजे काय ते तुम्हाला पुढे सांगेल. न्यूट्रल ग्रुप म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट आपण 0 कन्सिडर करतो, जेव्हा त्याची टोटल कंपाऊंडची किंवा कॉम्प्लेक्सची ऑक्सिडेशन स्टेट काढणार आहेत आपण तेव्हा त्याचे कन्सिडर करत नाही, त्याचे 0 कन्सिडर करतो, तो न्यूट्रल आणि निगेटिव्ह अशा दोन वेळेला अटॅच केलं जातं सेंट्रल मेटल. त्यानंतर इफ कोऑर्डिनेशन नंबर इज 4 देन जिओमेट्री, म्हणजे जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर आपण समजा कन्सिडर केलं तर कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणजे हायब्रिडायझेशन नंबर 4, त्याच्यानुसार आपण जे जिओमेट्री काढलं होतं ते टेट्राहेड्रल वगैरे सांगितलं तुम्हाला की ते आहे तसं आहे. तर इथे बघा की दोनच, इथे जनरली मोस्टली हेच यूज केलं, 4 किंवा 6 अशीच कोऑर्डिनेशन नंबर किंवा व्हॅलन्सी अशी कन्सिडर केली जाते, जवळपास मेजॉरिटी कंपाऊंड्स असेच येतं. तर इथं बघा, जर कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर जिओमेट्री काय आहे की स्क्वेअर प्लेनर एक असू शकते आणि टेट्राहेड्रल एक असू शकते. स्क्वेअर प्लेनर म्हणजे काय की DsP2 आणि टेट्राहेड्रल म्हणजे काय sp3. तर हे आता तुम्हाला सांगितलं DsP2 कधी आणि sp3 कधी, हे सांगण्यासाठी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल की स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड काय असतं. स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड जे असतं तिथे DsP2 होते आणि जे वीक फील्ड असते तिथे sp3 होते. हे जनरल थिओरिटिकल कन्सेप्ट्स आहेत. तुम्हाला हा पूर्ण चॅप्टर एकदम थोरोली घेतला जाईल, प्रॉपर सगळे पॉईंट्स कव्हर केले जातील. तुम्ही फक्त हे पूर्ण लर्न करून घ्या एक, आणि NCERTचं बुक एकदा वाचून घ्या की तुम्हाला पूर्ण चॅप्टरचे MCQ कधी पण सॉल्व्ह होतील आणि एक्झामला पण एकदम इझी वेमध्ये तुम्हाला सांगून देईल. जास्तीत जास्त 4 ते 5 व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण हा चॅप्टर तुम्हाला लर्न झालेला असेल, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा. त्यानंतर इफ कोऑर्डिनेशन नंबर इज 6 देन जिओमेट्री ही ऑक्टाहेड्रल जिओमेट्री असते जर कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर. तिथे पण थोडंफार चेंज आहे की DsP2 sp3 3 4 हां D2 sp3 किंवा sp3 D2 हे कधी होतं हे वेगळे आहेत, त्याच्यात पण दोन जिओमेट्री. ते एक स्ट्रॉंग फील्ड असेल तर तेव्हा D2 अगोदर येतं, ते तसं तुम्हाला पुढे गेलं एक्सप्लेन करेल, आता सांगण्यात तुम्हाला अजून कन्फ्यूज करत नाही, पुढे गेल्यावर सांगेल. तर नंतर तुम्ही सांगाल की हे कंपाऊंड असंच का, की Cl आत का नाही, NH3 बाहेर का नाही, हे असंच का द्यायचं, ह्याचे कारण काय आहे की असं का लिहू मी कंपाऊंड की जिथे नाही का NH3 मध्ये Cl बाहेर, मला मध्ये लिहायचं Cl. तर याचे रिझन काय की हे स्टडी केलं सायंटिस्टनं, त्याच्यावरून ते त्यांना
कन्क्लुजन्स मिळाले, त्यानुसार हा असा कंपाऊंड लिहिला. म्हणजे काय की समजा त्याच्यासोबत HCl रिॲक्ट केला. जनरली HCl रिॲक्ट केल्यावर काय होतं, अमोनिया रिॲक्ट विथ HCl, अमोनिया आणि HCl जर रिॲक्ट केलं तर NH4Cl असा कंपाऊंड तयार होतो. NH3 + HCl = NH4Cl अशा टाईपचा कंपाऊंड तयार होतो. पण जेव्हा हे HCl रिॲक्ट केलं गेलं ह्या कंपाऊंड सोबत, जो NH3 6 टाइम्स Cl3 हा जे कंपाऊंड त्यांनी जेव्हा त्याच्यासोबत HCl रिॲक्ट केलं तेव्हा एकही NH3 रिलीज झाला नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय नाही, तो एकही NH3 रिलीज झाला नाही म्हणजे त्याचा अर्थ काय की NH3 त्यात नाहीच. तो जरी तिथे असेल तरी तो नाहीच की तो ते आयोनाइज होऊ शकेल, म्हणजे तो फ्री नाही आहे, कुठेतरी बाउंड, फर्मली बाउंड आहे कुठेतरी, तो बाहेर येऊ शकत नाही आहे. तर हा NH3 बाहेर येत नाही, त्यामुळे मग ह्याला सेंट्रली प्लेस केलं गेलं. तर हे जनरली कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा लिहितं, हा CONH3 6 टाइम्स आणि बाहेर Cl3 असा लिहिला गेला. कारण हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा एक पार्टिकल आहे आणि हा वेगळा सेपरेट. हा म्हणजे आयोनाइजच होत नाही, हे फर्मली बाउंड आहे, सेंट्रल मेटलला एकदम फर्मली बाउंड आहे, त्यामुळे चेंज पण होत आहे जशाच तसं असतं. आणि हे आयोनाइज झालं नाही याच्यामुळे. कारण हे स्ट्रक्चर प्रूव्ह करण्यासाठी हे 3 पॉईंट्स आहेत. हे कसं हे स्ट्रक्चर आलं आणि हे पण स्ट्रक्चर कसं तयार झालं यासाठी हे 3 पॉईंट्स आहेत. जेव्हा HCl रिॲक्ट केला गेला तेव्हा एकही NH3 रिलीज केला गेला नाही. का? कारण की हे सेंट्रली आहे आणि एकदम फर्मली अटॅच आहे, मध्ये जे आयोनाइज होतं ते Cl बाहेर आहे. त्यानंतर AgNO3 रिॲक्ट केलं, 3AgNO3 जेव्हा रिॲक्ट केले तेव्हा 3AgCl हे झाले बाहेर आले. म्हणजे काय, आयोनायझेशन स्पेअर, म्हणजे लूजली बाउंड किंवा बाहेर जो आहे तो Cl आहे, त्यामुळे 3AgNO3 सोबत रिॲक्ट केल्यानंतर 3AgCl निघाले. हे बाहेर आहे 3Cl, त्यामुळे ह्याच्यासोबत AgNO3 रिॲक्ट केल्यावर AgCl निघाले. तर नॉर्मली AgNO रिप्लेस करतो. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये कळेल कोण कोणाला रिप्लेस करतो वगैरे. सध्या तुम्ही एक थेरोटिकली कन्सिडर करून टाका की हे AgCl तयार झालं, AgNO3 पासून हे झालं रिप्लेस केलं आणि AgCl तयार झालं. तर क्रिस्टलोग्राफिक स्टडी म्हणजे काय, ते क्रिस्टलची स्टडी करायची आणि त्याच्यातून नंबर ऑफ पार्टिकल्स किती निघतात हे स्टडी करायचं. जेव्हा क्रिस्टलोग्राफिक त्याची स्टडी केली गेली तेव्हा त्याच्यात 4 पार्टिकल सापडले गेले, म्हणजे टोटल 4 पार्टिकल सापडले गेले. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलंय, हे स्ट्रक्चर मग कसं तयार झालं, 4 पार्टिकल कसे, 3 Cl बाहेर आहेत आणि एक हा सेपरेट, म्हणजे 4 पार्टिकल तयार झाले. म्हणजे हे तुम्हाला स्ट्रक्चर प्रूव्ह झालं की असं असतं आणि हे स्ट्रक्चर पण तुम्हाला दोन्ही या 3 पॉईंटवरून प्रूव्ह केलं जाईल की असंच लिहिलं. तर आता तुम्हाला सांगितलं सेंट्रल मेटलला अटॅच असतो कोणता तरी एलिमेंट किंवा काहीतरी असतं, त्याला काय बोलतात, लिगॅन्ड बोलतात. तर लिगॅन्ड कोणत्या टाईपचे असतात, त्याचे क्लासिफिकेशन काय की ते तुम्हाला सांगतो. 3 टाईपचे लिगॅन्ड्स असतात. कोणते, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि न्यूट्रल. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हे चॅप्टरमध्ये प्रत्येक वेळा हे येणार. तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढायचे असेल तेव्हा लागणार हे, किंवा तुम्हाला बाकीचं ते नॉमिनक्लेचर करायचं असेल लागणार. तुम्हाला हे लर्नच पाहिजे. आणि न्यूट्रल तर लक्षातच पाहिजे, ते विसरलेच नाही पाहिजे. कारण न्यूट्रल प्रत्येक वेळी लागणार, नाही तर तुम्ही बाकीचे ऑक्सिडेशन स्टेट काढताना सगळे ऑक्सिडेशन स्टेट काढणार आणि ह्याला 0 आहे तर तुम्ही वेगळी काही कन्सिडर केलं तुमचं ऑक्सिडेशन स्टेट नंबर चेंज होऊन जाईल, तिसरंच काहीतरी येईल. त्यासाठी तुम्हाला हे पूर्ण लर्न असणं गरजेचं आहे. तुम्हाला हळूहळू जे प्रत्येक पॉईंट सांगतो ते प्रत्येक इम्पॉर्टंट आहे आणि काहीच असं व्यर्थ सांगत नाही तुम्हाला, त्यामुळे सगळं गरजेचं ते सगळं नोट डाऊन करून घ्या. तर निगेटिव्ह काय, Cn-, NO2-, OH-, NO3-, F-, Cl-, Br-, O2-. तर आता ह्याला नायट्राइट बोलतात, ह्याला नायट्रेट बोलतात. NO2- असेल तर नायट्राइट आणि ह्याला नायट्रेट बोलतात. त्यानंतर पॉझिटिव्हमध्ये काय 2 आहेत, NO+ आणि N2H5+. ह्यात काय, नायट्रोसिलियम, NO+ म्हणजे नायट्रोसिलियम आणि हायड्रोजिनियम, हे असे 2. आता न्यूट्रलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, हे नोट डाऊनच करून घ्या, हे पूर्ण लर्न पाहिजे तुम्हाला. CO, NH3, H2O, NH2OH, CH3NH2, हे EN म्हणजे इथिलीन डायमाइन, हे C2H4 आणि CH2, परत पिरिडीन आणि बायपिरिडीन हा बायडेंटेड लिगॅंड. बायडेंटेड म्हणजे काय की आता पिरिडीनला एकच साईडनं अटॅच करू शकतो. म्हणजे इथं बघा NH3 किंवा Cl हा एकाच साईडनं अटॅच झालेला आहे. पण जर याला 2 साईड असतील, 2 साईड कधी असेल जेव्हा डोनर ॲटम याच्याकडे 2 असतील, याच्याकडे सध्या डोनर ॲटम किंवा हे जे तयार करू शकणार आहे ते फक्त एकच आहे. त्यामुळे सध्या इथं एकच साईट आहे, ह्याला नायट्रोजन कडून अटॅच होतोय, हायड्रोजन कडून होत नाही, नायट्रोजन कडून अटॅच होतो. तर म्हणजे याच्याकडे लोन पेअर आहे, लोन पेअर हा सेंट्रल मेटलला डोनेट करू शकतो. तर हे सेंट्रल मेटलला अटॅच होणारं एकाच साईडने होतं. पण असेच जर 2 साईडने अटॅच होत असेल तर ते बायडेंटेड लिगॅंड असेल. तर पहिले एक्झाम्पल तुम्हाला इथे कळून जाईल की बायपिरिडिन असं एक्झाम्पल आहे त्याचं. आणि तुम्हाला एक सांगतो, शेप जनरली प्रत्येक एलिमेंटचा किंवा कोऑर्डिनेशन स्पेअरचा शेप हा सेकंडरी व्हॅलेन्सीनच डिनोट केला जातो. त्यासाठीच हे तुम्हाला पॉईंट सांगितलेत. कोऑर्डिनेशन नंबर 4 आणि 6 असलं जिओमेट्रिक आहे, हे लक्षातच ठेवा. शेप कधी पण सेकंडरी व्हॅलेन्सीनं तयार केला जातो.